तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन वर्षाची आम्ही कोटी कोटी शुभेच्छा देतो। तसेच आमचे मित्र राजाभाऊ आवताडे यांनासुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा व त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्त साखर कारखान्याच्या सर्व अधिकारी कर्मचारी सभासदातर्फे आम्ही अभिष्ट चिंतन करतो की त्यांचं पुढील आयुष्य चांगलं भरभराटीचं उन्नतीचं जावो आणि लातूर रोड आणखीन वाईड व्हायला लागला आहे, त्याच्यामुळं त्यांना आणखीन तिथं दाम मिळणारच आहे। त्याच्यामुळं आणखीन त्यांच्या हातात कोट्यवधी दाम यावं आणि त्यांच्या पैशाचा विनियोग अंबाजोगाई कारखान्याच्या उन्नतीसाठी कसा करता येईल याच्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि आज अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना 2 वर्षानंतर प्रथम चालू झाला आणि अंबाजोगाई कारखान्याचं आता 70 ते 75 हजार टनाचं गाळप झालं, पण 2-3 वर्ष बंद असल्यामुळं थोडंसं स्टॉपेजेस असल्यामुळं 10-20-25 हजार टनाचा क्रशिंगमध्ये फरक पडलेला आहे। परंतु पुढील याच्यामध्ये आता सध्या आमच्याकडे डिस्टिलरी आमची चालू झालेली आहे। RS आता निघतं आहे। पुढच्या वर्षी आम्ही इथेनॉलमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, नाही आम्ही जाणारच आहोत याच्याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो। आणि पुढच्या वर्षी एक उत्कृष्ट CBGचा प्रकल्प या अंबाजोगाई कारखान्यामार्फत अंबाजोगाई शहरामध्ये जी आता कारची लाईन लागते पेट्रोल पंपावर CNG भरण्याकरता, त्याच्यामध्ये थोडासा हातभार अंबाजोगाई कारखान्याच्या मार्फत या अंबाजोगाईकरांना आणि इथलच्या कार वापरणाऱ्या सर्व सभासदांना लोकांना या संस्थेच्या CBGचा चांगला उपयोग व्हावा याच्यासाठी आणि साखर कारखान्यालाही आर्थिक प्राप्ती व्हावी आणि त्यातून कामगाराचं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल यातून साध्य व्हावं याच्यासाठी अंबाजोगाई कारखाना हा यंदाचा आमचा गळीत हंगाम आम्ही हे करायला लागलेलो आहे। पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये आम्ही लवकरच एक ही घेऊन GB याच्या बाबतीत घोषणा होणार आहे। त्याच्यामुळं अंबाजोगाईकरांच्या नव्या वैभवामध्ये पुनश्च अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय आडसकर साहेब, राजाभाऊ आवताडे आम्ही हे सगळे मिळून आता आम्ही या कारखान्याच्या उन्नतीसाठी झटणार आहोत। याच्याबद्दल मनस्वी आनंद तर होतच आहे आणि अंबाजोगाई कारखान्याला आता कधीही आमची चिमणी बंद राहणार नाही, मागं वळून पाहण्याची वेळ येणार नाही। अशा प्रकारचं मी नववर्षाच्या निमित्तानं योगेश्वरी चरणी मी मागणी करतोय। याच्यापेक्षा आता जास्त काही बोलणं मला वाटतं उचित नाही। आणि परत एकदा अंबाजोगाई तालुक्यातील रेणापूर तालुका, केज तालुका येथील सर्व तमाम ऊस उत्पादक सभासदांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।